हे वर लिहिलं ना इकडे, त्याचे वर हू, वेन, व्हॉट, वेअर, वाय, हाऊ, हे कसं करता असेल. ज्यावेळेस आपण लॉ वाचतो त्या लॉमध्ये आपल्याला याची उत्तरं मिळतात. मग एकदा कळलं की रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे सेक्शन 22 प्रमाणे किंवा 24 प्रमाणे, मग ते कोण घेणार, केव्हा घ्यायचं, कुठे घ्यायचं, आणि हाऊ म्हणजे प्रोसिजर असते. हाऊ जी आहे ती प्रोसिजर कसं करायचं. आता बऱ्याच लोकांना हाऊ माहिती असतं, पण त्याला कोणी विचारलं की मग कोण करेल, रजिस्ट्रेशन कोण करणार, सप्लायर करणार का रिसिपेंट करणार, सप्लायर केव्हा करणार, रिसिपेंट केव्हा करणार, हे जी उत्तर आहे ही तुम्हाला वेन, व्हॉट, वेअर, वाय, का करायचं. का म्हणजे लॉजिक. व्हायचा अर्थ काय, तर जेव्हा आपण वाय विचारतो तेव्हा याच्या मागचं काय लॉजिक, काय तर्क, काय याच्या मागचं. आणि बाकी हू, वेन, व्हॉट, वेअर कुठल्याही लॉ तुम्ही वाचा, कुठल्याही लॉमध्ये हे तुम्हाला हू, वेन, व्हॉट, वेअर, वाय ह्याची उत्तर पाहिजे, तिथे लॉ वाचला पाहिजे आणि प्रोसिजर माहिती पाहिजे. त्याकरता हाऊ आहे. तुमचा जो कुठला प्रश्न आहे, मी त्या प्रश्न जो विचारला ह्यात तुम्हाला याच साच्यामध्ये उत्तर मिळणार. तुम्हाला जो कोण प्रश्न विचारणार मी उत्तर देणार ते याच प्रकारमधला असणार आणि त्याकरता आपल्याला लॉ अभ्यासायला लागतो. उद्देश तो आहे कुठल्या लॉचा लॉ आपण का अभ्यासायचा. आता याच्यामध्ये सेक्शन 25 सबसेक्शन 1 हा काय सांगतो की वेअर अँड बाय वेन टू अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन. ह्याचं उत्तर काय मिळतं आपल्याला की ज्यावेळेस ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड होईल तेव्हा 30 दिवसामध्ये टॅक्स पेअरने काय करायला पाहिजे, त्या पर्सनने काय करायला पाहिजे, रजिस्ट्रेशन करता ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे. कुठे द्यायला पाहिजे, वेअर ज्या स्टेटमध्ये तो टॅक्सेबल सप्लाय करतो त्या स्टेटमध्ये. आणि समजा एका स्टेटमध्ये तुमचा पेट्रोल पंप आहे आणि दुसऱ्या स्टेटमध्ये तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करता मे बी ग्रोसरीचा, तर ज्यावेळेस तुमचा ॲग्रिगेट टर्नओव्हर काउंट होईल त्यावेळेस तुम्हाला पेट्रोल पंपाचं उत्पन्न किती आहे ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये, त्याचा टर्नओव्हर किती आहे प्लस जे ग्रोसरी स्टोअर आहे त्याचाही टर्नओव्हर किती आहे, हे दोन्ही तुम्ही जर का ॲग्रिगेट टर्नओव्हर तुमचा एक्सीड झाला, जे लिमिट आहे सपोज 10 लाख 20 लाख 40 लाख एक्सीड झाला, तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल कुठे, जिकडे टॅक्सेबल सप्लाय करता ज्या स्टेटमध्ये त्या स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. पेट्रोल पंपाची दुसऱ्या स्टेटमध्ये तो काय टॅक्सेबल सप्लाय नाही आहे, मग त्या स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. दुसरा जो ऑप्शन आहे सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस, हे तुम्हाला सबसेक्शन 2 मध्ये येईल. व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन, एखाद्याला रजिस्ट्रेशन घेण्याची कायद्याप्रमाणे बंधन नाही, पण त्याला स्वइच्छेने घ्यायचं रजिस्ट्रेशन, त्याच्याकरता सबसेक्शन 3 आहे. आता नॉर्मली हे कोण घेतं की एखाद्या मोठ्या कंपनीला काय सप्लाय करायचं आहे तर त्यांचा एक नियम असतो की जो रजिस्टर्ड पर्सन असेल आम्ही त्याच ठिकाणी सप्लाय घेतो. मग एखादा बिझनेस तेवढा मोठा नाही आहे, 40 lakhs ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड होत नाही आहे, मग त्याच्याकरता गव्हर्नमेंटनी सुविधा दिली आहे की रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे तुम्ही स्वइच्छेने घेऊ शकता. सेक्शन 25 सबसेक्शन 3. आता सेक्शन 25(4) आणि 5 हे दोन जे आहे ह्याच्यामध्ये काय दिलं आहे की डिस्टिंक्ट पर्सन. डिस्टिंक्टचा अर्थ काय, अलग, वेगळा. तुम्ही दोघं वेगवेगळे आहात, तुम्ही आणि मी अलग अलग आहोत. तसं एका पर्सननी जर 2 रजिस्ट्रेशन घेतले तर ते 2 वेगवेगळे राहतील, ते एकच नसतील. रजिस्ट्रेशन वेगळं आहे, रिटर्न वेगळा होईल, टॅक्स इनव्हॉइस वेगळा होईल. आणि जसं तुम्ही एका वेगळ्या माणसाला टॅक्सेबल सप्लाय करता किंवा तुम्ही एकदम सप्लाय जरी केला तरी त्याला तुम्ही बिल ऑफ सप्लाय एक वेगळा डॉक्युमेंट देता, टॅक्स इनव्हॉइस किंवा बिल ऑफ सप्लाय. तसंच तुमचा दुसरा बिझनेस आहे, रजिस्टर्ड पर्सन आहे, दुसरा रजिस्टर्ड बिझनेस आहे, तो वेगळा आहे, तर त्याला टॅक्स इनव्हॉइस इश्यू करायला लागेल. तुम्ही कन्सिडरेशन घेत नसाल ओके, पण इनव्हॉइस इश्यू करायला लागेल. इनपुट टॅक्स क्रेडिट वगैरे सगळ्या गोष्टी त्या मिळतील, पण ते सगळं करावं लागेल. त्याला बँक असते, बँकेच्या वेगवेगळ्या शाखा आहेत, वेगवेगळ्या स्टेटमध्ये शाखा आहेत, त्यांच्या एक मेनमध्ये व्यवहार असेल तर त्यात त्यांना इनव्हॉइस इश्यू करायला लागेल, कारण ते 2 रजिस्ट्रेशन हे वेगवेगळे आहेत, डिस्टिंक्ट पर्सन आहेत. आता एस्टॅब्लिशमेंट इन अनदर स्टेट हे पण डिस्टिंक्ट पर्सन, जसं सांगितलं म्हणून पेट्रोल पंप तिकडे आहे आणि इकडे एक त्याचं ग्रोसरी स्टोअर आहे, हे 2 हे वेगळं एस्टॅब्लिशमेंट आहे, हे वेगळं एस्टॅब्लिशमेंट आहे, हे दोन्ही पण काय सेपरेट. एस्टॅब्लिशमेंट इन अनदर स्टेट, डिस्टिंक्ट पर्सन. आता हे एवढे सफिशियंट झाले का पुढे जे आहे ते डॉक्युमेंटमध्ये पॅन मस्ट फॉर ऑप्टिंग रजिस्ट्रेशन
हे सबसेक्शन 6मध्ये. आता हा जो पुढे सेक्शन घेतलेला आहे 25(6)(a) हा एवढा जो आहे हा कशासाठी आहे की हा नंतर अमेंड करून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरता हे अमेंडमेंट केले. आता याच्यामध्ये जे ऑलरेडी रजिस्टर्ड पर्सन असतील, आधार इज रिक्वायर्ड फर्निश प्रूफ ऑफ पोझेशन ऑफ आधार नंबर, जे एक्झिस्टिंग अगोदरपासून जे रजिस्टर होते त्यांच्याकरता 6A मध्ये तरतूद आहे. आणि जे रजिस्टर नव्याने घेतील न्यू रजिस्टर इंडिव्हिज्युअल, आता इंडिव्हिज्युअल असेल त्याकरता 6B आहे. आणि अदर दॅन इंडिव्हिज्युअल आहे तर मग अदर दॅन इंडिव्हिज्युअलमध्ये HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली, BOI, कंपनी, ट्रस्ट, AOP, असोसिएशन ऑफ पर्सन, हे वेगवेगळे जे इतर पर्सन आहेत त्यांच्याकरता तरतूद जी आहे ही 6C मध्ये. आणि 6D मध्ये एक्झाम्प्टेड क्लास, अशा नोंदणी घेण्याची गरज कोणाला नाही, हे 6D मध्ये दिले. म्हणजे हा 25(6)(a)(b)(c)(d) हा आधार संबंधित असलेली तरतुदी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये आहे. 6 मध्ये पॅन आणि 6A to D मध्ये आधार संबंधित तरतूद आहे. 25(7) मध्ये NRTP रिक्वायर्ड अदर डॉक्युमेंट फॉर रजिस्ट्रेशन. आणि आणखी एक कन्सेप्ट आहे सुओ मोटो रजिस्ट्रेशन बाय द प्रॉपर ऑफिसर. आता जी तरतूद केलेली आहे त्या तरतुदीप्रमाणे राज्य चाललं आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी कोणाची असते, प्रशासनाची. मग जो कायदा ॲप्लिकेबल होतो त्या कायद्यामध्ये अशी तरतूद पाहिजे की जर कायद्याप्रमाणे नागरिक वागत नसतील तर मग त्यांच्यावरती लक्ष ठेवणं, म्हणजे इन्स्पेक्शन आहे, इन्क्वायरी आहे, अशा काही तरतुदी असतील. तसं त्या पोलीस आहेत, सिग्नल तोडला कोणी लायसन्स चेक करा, असे नसल्यास त्याला दंड करा. पण कुठला तरी कायदा पाहिजे, त्या कायद्यामध्ये गव्हर्नमेंट असा एखादा अधिकारी अपॉइंट करू शकतो, मग तो लायसन्स चेक करू शकतो, तो दंड करू शकतो, हेल्मेट नाही दंड करू शकतो. तसंच हा GSTचा कायदा आहे. तर ह्या कायद्याप्रमाणे एक दिलेलं आहे की रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे, प्रॉपर ITC घ्यायला पाहिजे, हे सगळ्या तरतुदी आहेत. ह्या जर पाळत नसतील तर मग त्याप्रमाणे सुओ मोटो रजिस्ट्रेशन म्हणजे कायद्याप्रमाणे त्याला नोटीस पाठवली जाईल, ऑर्डर दिली जाईल आणि त्याला रजिस्ट्रेशन करण्याकरता ती ऑर्डर असेल. जर ते चुकीचं आहे तर तो सांगेल की हे मला तुम्ही जी ऑर्डर काढलेली आहे ही न्याय्य नाही आहे, मग त्याला नंतर प्रूव्ह कर. मग तो प्रूव्ह करेल. जर त्याचं एक्सप्लेनेशनचं पटलं डिपार्टमेंटला तर रजिस्ट्रेशन त्याची ऑर्डर जी आहे ती मग कॅन्सल केली जाईल. आणि जर ते योग्य असेल तर मग त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. म्हणजे हे प्रॉपर ऑफिसरला म्हणजे गव्हर्नमेंटला कायदा इम्प्लिमेंट करण्याकरता गव्हर्नमेंटला ही पॉवर लॉ मेकर दिलेली आहे की तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यामार्फत त्या पर्सनला रजिस्ट्रेशन घेण्याकरता नोटीस ऑर्डर पाठवू शकता. पुढे असाइनमेंट ऑफ युनिक आयडेंटिटी नंबर टू सर्टन स्पेशल एंटिटीज, जसे राजदूत वगैरे असतात त्यांचे ऑफिसेस असतात, त्यांना GSTN दिला जात नाही, त्यांना UN दिला जातो, युनिक आयडेंटिटी नंबर. आणि नंतर त्यांचा रिटर्न जो असतो त्यात ते रिफंड घेऊ शकतात. म्हणजे काय अशा एंटिटीज आहेत सगळ्या देशामध्ये हा अशा प्रकारचं आहे की दोन देशामध्ये जे व्यापार व्यवसाय असतो, दोन देशामध्ये संबंध असतात, ह्याच्याकरता राजदूत वगैरे ह्यांची जी ऑफिसेस आहेत ती त्या देशामध्ये असतात, त्या देशाच्या मोठ्या शहरामध्ये असतात. आणि इतरही काही अशा एंटिटीज आहेत त्यांची ऑफिसेस असतात. त्यांच्याकडनं कुठलीही कंट्री टॅक्स घेत नाही, पण त्यांचं ऑफिस आहे बोलल्यावर त्यांना कम्प्युटर वापरत असतील, फर्निचर वापरत असतील, पेपर लागत असेल, इंक लागत असेल, प्रिंटर, कम्प्युटर हे सगळं विकत घ्यायला लागत असेल, त्याच्यावर त्यांना टॅक्स द्यायला लागत असेल. तो टॅक्स ते देतील, त्याचा प्रॉपर इनवॉइस त्यांना मिळेल त्यांच्या सप्लायरकडनं. आणि जो टॅक्स त्यांनी पे केला असेल तो रिफंड घेण्याकरता त्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी तरतूद जी आहे की असाइनमेंट ऑफ युनिक आयडेंटिटी नंबर टू सर्टन स्पेशल एंटिटीज ही 25(9) मध्ये. आता हे 10, 11, 12 जे आहेत ते जर का ॲप्लिकेशन दिल्यावरती 7 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन नाही झालं तर मग त्याला सर्टिफिकेट इश्यू करायला पाहिजे, ॲटोमॅटिक यायला पाहिजे, रजिस्ट्रेशन झालं असं मानलं जाईल. हे सगळं जे आहे हे 10, 11, 12 मध्ये आहे. बस आता प्रोसिजरमध्ये हे 12 सबसेक्शन काय हे तुम्हाला कळले तर फक्त पुढे जाऊन काय करायचं आता तो लॉ समजून घ्यायचा. म्हणजे आपण काय बघणार आहोत ह्याच्याकरता आपण या पेजवरती ठेवलं आहे की हे सेक्शन आहे आणि हे कुठल्या संदर्भातलं आहे. डिटेलमध्ये तुम्ही बघाल आता की मग ही प्रोसिजर आहे त्याला कुठला रूल लागतो. मग तुम्हाला तुमच्या लेवलला किती डिटेलमध्ये जाऊन प्रॉपर समजून घ्यायचं आहे
त्याप्रमाणे तुम्ही ते रीड करायचं. सगळ्यात पहिले आपल्याला हे कळलं पाहिजे की एक रोडमॅप आपल्याला काय कुठे जायचं आहे. मग जिकडे जायचं आहे तिकडे तुम्हाला कुठली माहिती जास्त महत्त्वाची आहे त्याप्रमाणे तुम्ही तिकडे तेवढा फोकस करू शकता. जसं आता आपण काल बघितलं होतं की 25(1) मध्ये दिलेलं आहे की 22 किंवा 24 प्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यायला लागणार असेल, पर्सन हू इज लायबल टू रजिस्टर अंडर सेक्शन 22 or 24, तर 30 दिवसामध्ये त्यांनी इन एव्हरी सच स्टेट UT इन विच ही इज सो लायबल, जिकडे टॅक्सेबल सप्लाय करतो एखादा पर्सन, तर त्या स्टेटमध्ये जर त्याचं ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड झालं 22(1) प्रमाणे किंवा 24 मधली कुठली त्याने ॲक्टिव्हिटी केली, तर त्यांनी त्या स्टेटमध्ये जिकडे टॅक्सेबल सप्लाय करतो हे रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. पण ते जर CTP किंवा NRTP असेल, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन किंवा नॉन रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन, तर ह्यांनी 5 दिवस अगोदर रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे. आता ह्याची काय प्रोव्हिजन आहे की सेक्शन 27 मध्ये रिटर्नमध्ये इथे फक्त एवढं दिलं आहे की त्यांना ही प्रोव्हिजन ॲप्लिकेबल नाही. पुढे सेजसाठी वेगळा नंबर घ्यायला पाहिजे, सेज युनिट किंवा सेज डेव्हलपर. आणि टेरिटोरियल वॉटर असेल, टेरिटोरियल वॉटर ऑफ इंडिया, एव्हरी पर्सन हू मेक्स अ सप्लाय फ्रॉम द टेरिटोरियल वॉटर ऑफ इंडिया. आता इंडियाची पण डेफिनेशन आहे, इंडियाची डेफिनेशन मी घेईन पुढच्या क्लासमध्ये. त्यामध्ये जिथे आपलं भूभाग संपतो त्याच्या पुढे पाणी आहे, ते कितपर्यंत पाणी इंडिया आहे. आणि इंडिया म्हटलं काय त्याचं भूभाग, त्याचं पाणी, त्याचं हवाई स्पेस हे सगळं मिळून GST पर्पज इंडिया आहे. मग तिथे जो सप्लाय दिला जातो त्याच्याप्रमाणे सगळ्या ज्या प्रोव्हिजन आहेत, सगळे जे ऑब्लिगेशन आहेत ते ॲप्लिकेबल होतील. त्यामुळे मग इथे नॉर्मल पर्सन, CTP, NRTP, सेजमध्ये आणि पाण्यामध्ये हा जो सप्लाय आहे याच्यामध्ये जर का सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे रजिस्ट्रेशन घेणं जर का त्यांना लागू होत असेल, तर त्यांनी मग ज्या स्टेटमध्ये टॅक्सेबल सप्लाय करतात त्या युनियन टेरिटरी तिकडे त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे. आता हे जेव्हा ॲप्लिकेशन दिलं जातं त्यावेळेस सेंट्रलचं आणि स्टेटचं इंटरनल काहीतरी त्यांचं ठरलेलं आहे की कोणाचं रजिस्ट्रेशन सेंट्रल करेल आणि कोणाचं स्टेट करेल. ते टॅक्सपेअरकडे तो कंट्रोल नाही आहे. मी जे ॲप्लिकेशन देतो, समजा हॉटेल करता मी करतोय, तर हॉटेलचं जर का रजिस्ट्रेशन असेल, तर सर्व्हिस असेल, तर ती सेंट्रलने घ्यायची का स्टेटने घ्यायची, ते अप्रुव्हल स्टेटचा ऑफिसर देईल का सेंट्रलचा देईल, हे त्यांच्या अंडरस्टँडिंगप्रमाणे ते ॲप्लिकेशन त्याच्या डेस्कवर जातं आणि मग त्याप्रमाणे तो ते अप्रूव्ह करतो. आणि आपल्याला तिथे आपण जे नंबर सर्च करतो आपल्याला कळतं की याचं रिझर्वेशन कुठे आहे, स्टेट आहे का सेंटर आहे, हे बघता येतं. पण पाठवताना ते कोणाकडे पाठवायचं ह्याचा कंट्रोल जो ॲप्लिकेशन देणार आहे त्याकडे नसतो. ते ॲप्लिकेशन कोणी मंजूर करायचं, कोणाकडे जाईल, हे त्याचा बिझनेस स्वरूप काय, जेव्हा आपण सिलेक्ट करतो किंवा तुमचा कुठला बिझनेस आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, मग जी माहिती देतो त्या माहितीप्रमाणे त्याचा जो निर्णय आहे तो त्यांच्या एकंदरीत व्यवस्थेप्रमाणे होतो. इथे म्हटलेलं आहे की इन एव्हरी सच स्टेट और युनियन टेरिटरी, जसा हा CGST ॲक्ट आहे तसा GST ॲक्ट आहे. रजिस्ट्रेशन दोन्हीकडे करायला लागतं का, तसं नाही. रजिस्ट्रेशन एकाच ठिकाणी करायला लागतं, स्टेटमध्ये किंवा सेंट्रलमध्ये. पूर्वी कसं होतं, वॅटचं रजिस्ट्रेशन स्टेटला होतं, सर्व्हिस टॅक्स सेंट्रलला होतं, वॅटचं स्टेटमध्ये होतं. जी काही रजिस्ट्रेशन होती ती वेगवेगळी करायला लागायची. इथे टॅक्स दोघंही घेणार आहेत. टॅक्स कलेक्ट करताना CGST लावायचं आहे किंवा IGST पण लावायचं आहे, पण रजिस्ट्रेशन 3 नाही घ्यायची. टॅक्स कलेक्शन 3 प्रकारचं आहे, CGST, AGST, IGST. लेवी आयदर CGST होईल आणि AGST होईल किंवा IGST होईल, पण रजिस्ट्रेशन एकच घ्यायचं आहे. मग ॲप्लिकंटला एवढंच करायचं, तो जेव्हा कॉमन पोर्टलला जाईल, रजिस्ट्रेशन देईल, आपली माहिती देईल, त्याला रजिस्ट्रेशन मिळून जाईल. आपण हे अगोदर बघितलं होतं. ओके. आणि त्या पुढे आपण बघितलं होतं की ह्याला जे रूल अटॅच आहेत ते 8, 9, 10 आणि 10A या 4 रूलप्रमाणे ॲप्लिकेशन दिलं जाईल, मग व्हेरिफिकेशन होईल आणि मग इश्यू ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट होईल. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं इकडे 3 दिवस आहेत ना, हे पिरियड ऑफ 3 डेज, हे 3 डेज आहेत, हे 7 नाही आहे. बाकी पहिले 3 एवढे 7 झाले. हे जे आहे हे कशा करताय, हे कशा करता पाहिजे, काय म्हटलं की वेअर द रजिस्ट्रेशन हॅज बीन ग्रँटेड अंडर रूल 9(5), द ॲप्लिकंट शॅल बी कम्युनिकेटेड
the registration number and the certificate of registration under Rule 10(1), duly signed or verified through electronic verification code, shall be made available to him on the common portal within a period of 3 days after the expiry of the period specified in Rule 9(5). Rule 9(5) मध्ये काय पिरियड दिलाय? Rule 9(5) वर काय? डीम अप्रुव्हल. इफ द प्रॉपर ऑफिसर फेल्स टू टेक एनी ॲक्शन, जर प्रॉपर ऑफिसरनी 7 दिवसामध्ये कुठलीही स्टेप घेतली नाही तर ते डीम अप्रुव्हल होईल आणि मग ते 3 दिवसामध्ये त्याला अवेलेबल करून ते मिळेल. मग पुढे 7 दिवस नाही आहेत, मग 3च दिवस आहेत. काल मी चुकीचं बोललो तुम्हाला की हे इथे 7 दिवस आहे, 3च दिवस आहे. कशा करता आहे? डीम अप्रुव्हल जे झालेलं आहे, जो पिरियड तिकडे स्पेसिफाय केला 7 दिवस, त्या 7 दिवसामध्ये जर का त्याचं रिजेक्शन किंवा अप्रुव्हल झालं नाही तरच तिथे ऑप्शन आहे डीम अप्रुव्हलचा. डीम अप्रुव्हल जेव्हा होईल त्यावेळेस विदिन अ पिरियड ऑफ 3 डेज आफ्टर द एक्सपायरी ऑफ 7 डेज, तिकडे पिरियड दिला आहे 7 डेज. आता हा जो रूल 25 केव्हा येतो? वेअर द प्रॉपर ऑफिसर इज सॅटिस्फाईड दॅट द फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ अ पर्सन इज रिक्वायर्ड ड्यू टू फेल्युअर ऑफ आधार ऑथेंटिकेशन. आता आधार ऑथेंटिकेशन जर का इथे घ्यायचं आहे आणि जर त्याला घ्यायचं नसेल ऑर ड्यू टू नॉट ऑप्टिंग फॉर आधार ऑथेंटिकेशन. आता कसं होतं की आधार हे कंपल्सरी, सुप्रीम कोर्टात सांगितलं की आधार तुम्ही कंपल्सरी करू शकत नाही गव्हर्नमेंटला. त्यामुळे गव्हर्नमेंटला काय करायला लागतं? काहीतरी वेगळा ऑप्शन ठेवायला लागतं. आधार कंपल्सरी तुम्हाला करावाच लागेल. आता लोकांना फायदा होतो म्हणून लोक करतात, काम पटकन होतं म्हणून लोक करतात. एकदा आधार दिलं तर तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे, काही घ्यायचं आहे, पटकन काम होऊन जातं. पण कुठेही अशा कायद्यामध्ये अशी तरतूद गव्हर्नमेंटला करता आलेली नाही की तुम्ही आधार हा कंपल्सरी ठेवलाच पाहिजे, केलाच पाहिजे. म्हणून मग त्याला ऑप्शन द्यायला लागतो. एकतर आधार फेल्युअर झाला, आधार ऑथेंटिकेशन फेल्युअर झालं, किंवा ड्यू टू नॉट ऑप्टिंग फॉर आधार ऑथेंटिकेशन बिफोर द ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन और ड्यू टू एनी अदर रिझन आफ्टर द ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन ही मे गेट सच व्हेरिफिकेशन ऑफ द प्लेस ऑफ बिझनेस इन द प्रेझन्स ऑफ सेड पर्सन. हे कोणाला करायचं आहे? हे करायचं आहे प्रॉपर ऑफिसर. जर आता तुम्ही होणार नसेल तर आधार ऑथेंटिकेशनला ऑप्शन जो आहे तो काय? फिजिकल व्हेरिफिकेशनचा आहे. He may get such verification of the place of business in the presence of said person done, and the verification report along with the other document including photograph shall be uploaded in form GST RE 30 on the common portal within a period of 15 working days from the date of such verification. व्हेरिफिकेशन केल्यापासून त्यांनी पुढे 15 दिवसामध्ये ते कॉमन पोर्टलला अपलोड केलं पाहिजे. आधार ऑथेंटिकेशन केलं तर मग फिजिकल व्हेरिफिकेशनचा प्रश्न येतो. आता पुढचा पॉईंट काय होता की अकाउंट रजिस्ट्रेशन पाहिजे असतील तर त्याच्याकरता मल्टिपल रजिस्ट्रेशनसाठी अ पर्सन सिकिंग under this act shall be granted a single registration in a state or union territory, provided that a person having multiple places of business in a state or union territory may be granted a separate registration for each such place of business subject to such conditions as may be prescribed. रजिस्ट्रेशन त्याला 2 मिळतील, पण त्याच्या संदर्भात काही रूल बनवण्यात जाईल. त्या रूलमध्ये ज्या कंडिशन्स आहेत त्या त्याला सॅटिस्फाय करावे लागते. आता काय याच्यामध्ये दिलं आहे हे बघा. आता 10 रूल आहे 11 सब रूल 1 मध्ये कंडिशन्स फॉर सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस विदिन अ स्टेट और युनियन टेरिटरी. सब रूल 2 मध्ये काय दिलं आहे? रूल 11च्या सेपरेट रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर ईच प्लेस ऑफ बिझनेस. आणि रूल 11 सब रूल 3 व्हेरिफिकेशन अँड ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. आता माझा ऑलरेडी एक बिझनेस रजिस्टर आहे, ओके. आता ज्यावेळेस रजिस्ट्रेशन घेईन त्यावेळेस मला तिकडे द्यायला लागतं की मला रेग्युलर स्कीममध्ये घ्यायचं आहे का कंपोजिशन स्कीममध्ये घ्यायचं आहे. तुम्हाला कंपोजिशन स्कीम माहिती आहे ना?
ऐकून तर माहिती आहे ना? कुठलाही व्यापारी जेव्हा रेशन घेतो त्यावेळेस जर त्याला रेग्युलर स्कीममध्ये रेशन घेतलं तर त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं, त्याला मंथली किंवा क्वार्टरली रिटर्न फाईल करता येतं. आणि जर कंपोजिशन स्कीम असेल त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही आणि तो जो आउटवर्ड सप्लाय करतो त्याच्यावर तो रिसिपियंटकडनं, बायरकडनं, कस्टमरकडनं कुठल्याही प्रकारचा टॅक्स कलेक्ट करत नाही आणि त्याला स्वतःच्या पॉकेटमधनं 1% टॅक्स द्यावा लागतो. हॉटेलसाठी 5% आहे आणि हॉटेल नसेल म्हणजे बाकीची सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्याच्याकरता अजून वेगळी प्रोव्हिजन आहे कंपोजिशन स्कीममध्ये. कंपोजिशन स्कीम जेव्हा सुरू झाली त्यावेळेस ती मॅन्युफॅक्चररला 2% रेट ठेवला होता गव्हर्नमेंटने, ट्रेडरला 1% ठेवला होता आणि रेस्टॉरंटला म्हणजे रेस्टॉरंट सर्व्हिस त्याला 5%. आणि त्यात त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही आणि रिसिपियंटकडनं कुठल्याही प्रकारचा टॅक्स कलेक्ट करता येत नाही. बिल ऑफ सप्लाय इश्यू करा, ज्यात तुम्ही तुमचं कन्सिडरेशन किती आहे तुमच्या गुड्स किंवा सर्व्हिसेस तेवढं द्या. रेस्टॉरंट सर्व्हिस सोडून दुसऱ्या कुठल्याही सर्व्हिसेस करता ही प्रोव्हिजन नव्हती. नंतर गव्हर्नमेंटनी काही सर्व्हिसेस करता ही प्रोव्हिजन केली, पण त्याचं लिमिट 1.5 करोड नाही आहे, त्यांचं लिमिट 50 लाखापर्यंत जर का त्यांची सर्व्हिस ते प्रोव्हाइड करत असतील. असं सर्व्हिसला कसं आहे 10 किंवा 20 लाखाचं लिमिट आहे. पण ज्यांची सर्व्हिस 20 लाखाच्या पुढे गेली म्हणजे एखादा आर्किटेक्ट आहे आणि त्याला कंपोजिशन स्कीम पाहिजे घेऊ शकतो, पण त्याला कस्टमरकडनं, रिसिपियंटकडनं कुठल्याही प्रकारचा टॅक्स कलेक्ट करता येत नाही आणि त्याला 6% टॅक्स द्यायला लागतो. 3% CGST, 3% HSR. डिटेलमध्ये आपण नंतर बघणार आहोत. ओके, आता ज्या वेळेस एखादा पर्सन रेशन घेतो, एक त्याने घेतलेलं आहे, आयदर त्याने रेग्युलर स्कीममध्ये घेतला असेल किंवा कंपोजिशन स्कीममध्ये घेतला असेल. त्या कंडिशन्स काय? कंडिशन्स फॉर सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस विदिन अ स्टेट और युनियन टेरिटरी. Any person having multiple places of business within a state or union territory requiring a separate registration for every such place of business under section 25 subsection 2 shall be granted separate registration in respect of each such place of business subject to the following conditions, namely काय conditions असतील हे खाली दिले. Such person has more than one place of business as defined in section 2 clause 85. त्यामध्ये काय दिलंय की प्लेस ऑफ बिझनेस मध्ये काय इन्क्लूड होतं? एक अ प्लेस फ्रॉम वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरीली कॅरीड ऑन आणि इन्क्लूड्स म्हटलं वेअरहाऊस, गोडाऊन और एनी अदर प्लेस. आता जर मी म्हणाल की द बिझनेस इज ऑर्डिनरी कॅरीड ऑन, आता समजा एखादा व्यक्ती डिस्ट्रीब्युटर आहे, ट्रेडर आहे, मॅन्युफॅक्चरर आहे, तर तो कशा प्रकारे बिझनेस करतो? परचेस ऑर्डर मागवतात, सेल ऑर्डर, परचेस ऑर्डर, परचेस सेल, हाच बिझनेस आहे ना. काहीतरी विकत घ्या, काहीतरी विका. त्याची जी बोलणी आहे ती एक प्लेस ठेवलं आहे, ऑफिस ठेवलं आहे, तिकडनं सगळी बोलणी होतात आणि तुम्हाला मटेरियल पाहिजे तर गोडाऊन आहे, गोडाऊन त्याच शहरामध्ये. असं बघा, आता तुम्ही TV घेतला तर TV तिकडे डिस्प्लेला आहे, तो TV विकत नाही मिळत, तो TV विकत नाही मिळत. तुम्ही तो TV बुक करायचा, तो तिकडे परचेस करायचा, ओके, मग तुम्हाला 2 दिवसांनी 3 दिवसांनी त्या TV डिलिव्हरी मिळते. मग त्याचं इन्स्टॉलेशन, TV घ्या, रेफ्रिजरेटर घ्या, कुठलीही वस्तू तुम्हाला तिथे डेमो मिळतो, समोर वस्तू बघायला मिळते, ती त्याची कंडिशन कशी आहे, त्याचा आवाज कसा आहे, साऊंड कसा आहे, पिक्चर क्वालिटी, हे सगळं बघता येतं. पण त्या मोठ्या शॉपमध्ये ते विकलं जात नाही. मग तुम्ही काय म्हणाल त्या हा शब्द ज्याने वापरला आहे की अ प्लेस फ्रॉम वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरली कॅरीड ऑन. ही जागा ठीक आहे ना? का तुम्ही गोडाऊन ना म्हणाल, वेअरहाऊसला म्हणाल, जिकडे त्यांचा माल ठेवला आहे. बिझनेस कुठं ना, म्हणजे कस्टमर कुठे मिळतो? कस्टमर कुठे जातो वस्तू घ्यायला? शॉपमध्ये. मग त्यांचा शॉप काय? शॉप हा त्यांचा वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरली कॅरीड ऑन अँड इन्क्लूड्स अ वेअरहाऊस, अ गोडाऊन और एनी अदर प्लेस. आता जसं इथे वस्तू कस्टमर येतो आणि विकत घेतो, काही लोकांचं कसं असतं की
कस्टमरला लोकांना माहिती असतं की अरे इथे असं ह्यांचं फॅक्टरी आहे, गोडाऊन आहे, लोक तिकडे जाऊन पण त्याची परचेस करतात. आता इकडे बघा एक आपलं न्यू पनवेलचा ब्रिज आहे, त्या खाली बघा फॅक्टरीज आहे. तिकडे एक आपणा काय नाव आहे का, आपणा चिप्स, हां, ते वेफर्स फरसाणमध्ये बनवतात आणि ते मार्केटला विकत मिळतात. जर तिकडे जाऊन विकत घेतले ना तर तुम्हाला किलोवरती 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये कमी पडतात. तुम्हाला कळलं की तिथे असे ते विकतात, तुम्ही तिकडे जाल ना, आणि त्यांना पण कस्टमर मिळतात, ते काय सोडतील, दुकानामध्ये ज्यांना पाहिजे दुकानात ना घेतील आणि ज्यांना पाहिजे इथे येऊन घेतील, आणि त्यांना पण दुकानात पाठवायचा खर्च पण यायचोच ना. आता अशा केसमध्ये त्यांचं जे ते वेअर हाऊस आहे, गोडाऊन आहे किंवा अशी कुठली जागा आहे, तिकडे त्यांना असं सप्लाय करायचं आहे, मग तिकडे त्यांना वेगळा नंबर GSTचा पाहिजे असेल तर ते घेऊ शकतात, सेपरेट रजिस्ट्रेशन. or any other place where a taxable person stores his goods, supplies or receives goods or services or both. मी मला एखादा प्रश्न विचारला असा की काय गरज आहे त्यांना तिकडे नंबर घेण्याची, कोण घेईल नंबर तिकडे, तो का नाही घेणार. जर त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये तिकडनं पण माल विकला जातो, त्यांची एक वेगळी रूम आहे, त्या रूममध्ये जेव्हा मी घ्यायला जातो म्हटलं तिकडे 10-15 लोक असतात, तर दिवसभरात तिकडे 100-200 लोक अशा प्रकारे घेत असतील तर त्यांचा किती किलो माल रोज विकला जात असेल. मग काही 1000 किलो जर त्यांचा महिन्याला विकला जात असेल माल आणि त्याच्यावरती GST लागत असेल तर मग ते कशा प्रकारे तो त्याचा GSTचं कलेक्शन करत असतील, कशा प्रकारे भरत असतील. मग जर त्यांना जेन्युअनली तो टॅक्स गोळा करायचा आहे, भरायचा आहे आणि त्यांना त्यांचं इंटरनल मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवायचं आहे तर ते वेगळे नंबर घेऊ शकतात. त्यांना गव्हर्नमेंटनी प्रोव्हिजन द्यायला पाहिजे की तुम्ही वेगळा नंबर घ्या. जो त्यांना ऑर्डर येईल बाहेरून ते ऑर्डर थ्रू पाठवून येईल तो वेगळ्या नंबरवरती, आणि जो तिथला जो विकला जाईल तो वेगळ्या नंबरवरती. त्यांना वाटतं की आपण एकच नंबर ऑलरेडी महाराष्ट्रात वापरू, 10 ठिकाणी बिझनेस आहे आपला, आपण इथे ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस 10 ठिकाणची नावं लिहू, ॲड्रेस लिहू, पण नंबर एकच ठेवू. हा चॉईस आहेच. हा दुसरा चॉईस आहे की जर त्यांना त्यांचा टर्नओव्हर मोठा आहे, त्यांना ऑब्लिगेशन्स जे आहेत ते फॉलो करू शकतात, कॉम्प्रोमाइज करायचा खर्च ते करू शकतात, पण त्यांना सगळे ॲक्युरेट पाहिजे तर त्यांना गव्हर्नमेंट दुसरा नंबर देतं. त्यामुळे ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेसमध्ये अशा प्रकारचं वेअर हाऊस, गोडाऊन, एनी अदर प्लेस वेअर टॅक्सेबल पर्सन स्टोर्स हिज गुड्स, सप्लाईज और रिसीव्ह गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ, और अ प्लेस वेअर टॅक्सेबल पर्सन मेंटेन्स हिज बुक्स ऑफ अकाउंट्स. हे सगळे कुठे येतं, प्लेस ऑफ बिझनेसमध्ये येतं. म्हणजे तुम्ही कुठे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करता हे पण ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेसमध्ये गव्हर्नमेंटला हवं ही इन्फॉर्मेशन. ओके, एवढं त्यांनी काय केलंय, डिफाईन केलंय प्लेस ऑफ बिझनेस. या कुठल्याही प्लेससाठी रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंट देतं, आणि या सगळ्याची माहिती ही रजिस्ट्रेशन घेताना किंवा घेतल्यानंतर पुढे समजा एखादा प्लेस निर्माण झाला तर ती गव्हर्नमेंटला देणं हे पण बंधनकारक आहे. कारण की इकडे विचारलंय की ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस काय, तर प्लेस ऑफ बिझनेस जे आहे ते त्यांना कळवलं पाहिजे. याचा उद्देश दोन्ही कामा करत आहे. सच पर्सन्स shall not pay tax under section 10 for any of his place of business if he is paying tax under section 9. सेक्शन 9 मध्ये रेग्युलर स्कीम आहे, सेक्शन 10 मध्ये कंपोजिशन स्कीम आहे. सेक्शन 9 प्रमाणे दिलेलं आहे की ज्या गुड्स आणि सर्व्हिसेसला जो नोटिफाय केलेला टॅक्स रेट आहे त्या टॅक्स रेटप्रमाणे रिसिपियंटकडनं तो टॅक्स कलेक्ट करायचा, किंवा जर रिव्हर्स चार्जमध्ये तर तो जो नोटिफाईड जो टॅक्स रेट आहे त्याप्रमाणे गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करायचा. आता जर एका ठिकाणच्या बिझनेसमध्ये रेग्युलर स्कीम आहे, दुसरीकडे पण रेग्युलर स्कीम पाहिजे, एका ठिकाणी कंपोजिशन आहे, दुसरीकडे पण कंपोजिशन पाहिजे. सच पर्सन शॅल नॉट पे टॅक्स अंडर सेक्शन 10 फॉर एनी ऑफ हिज प्लेस ऑफ बिझनेस इफ ही इज पेइंग टॅक्स अंडर सेक्शन 9. एका ठिकाणी रेग्युलर आहे, दुसरीकडे कंपोजिशन मिळणार नाही. जेव्हा असं म्हटलंय तर एका ठिकाणी कंपोजिशन आहे, दुसरीकडे कंपोजिशन मिळायला काही प्रॉब्लेम नाही. कंपोजिशन केव्हा मिळणार नाही, जेव्हा तुम्ही दुसरा नंबर घेताय
पहिला नंबर जर रेग्युलर आहे तर दुसरं कंपोजिशन मिळेल आपल्याला, जर पहिला कंपोजिशन आहे दुसरं कंपोजिशन मिळेल, कारण तशी ते कंडिशन दिलेली नाही. कंडिशन काय सांगते की सच पर्सन शॅल नॉट पे टॅक्स ऑपरेशन 10 फॉर एनी ऑफ हिज बिझनेस एनी ऑफ हिज प्लेस ऑफ बिझनेस इफला महत्व आहे. इफ जर तो कुठलाही एनी अदर प्लेस कुठल्याही एनी अदर प्लेसमध्ये जर सेक्शन 9 प्रमाणे टॅक्स जमा करत असेल तर मग त्याला कंपोजिशन स्कीम मिळणार. ऑल सेपरेटली registered places of business of such person shall pay tax under the act on supply of goods or services or both made to another registered place of business of such person and issue a tax invoice or bill of supply as the case may be for such supply. आता एकदा का तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलं का त्या दोन्ही काय झाले डिस्टिंक्ट पर्सन झाले. मग जर त्या दोन नंबरमध्ये एकमेकांना सप्लाय होत असेल, जर टॅक्सेबल सप्लाय तर टॅक्स इन्व्हॉइस इश्यू करा, आणि जर टॅक्सेबल सप्लाय नाही एकदम सप्लाय असेल तर बिल ऑफ सप्लाय इश्यू करा ॲज द केस मे बी फॉर सच सप्लाय. सप्लायप्रमाणे तुम्ही जे डॉक्युमेंट इश्यू करायला पाहिजे ते इश्यू करा, इन्व्हॉइस इश्यू करा. कुठल्या प्रकारचा तो सप्लाय टॅक्सेबल आहे का एक्झॅम्प्ट आहे त्याप्रमाणे ठरेल. आता खाली एक एक्सप्लेनेशन आहे बघा. आता एक्सप्लेनेशनमध्ये काय दिलं आहे की समजा कंपोजिशन स्कीम घेतलेली आहे, तर कंपोजिशन स्कीम केव्हा मिळते की तुम्ही राज्यामध्ये सप्लाय केला पाहिजे. कंपोजिशन स्कीमला इंटरेस्ट रेट सप्लाय करता येत नाही. दुसरं त्याची इलिजिबिलिटी काय आहे, क्रायटेरिया काय की अप टू टर्नओव्हर जर 1.5 करोडपर्यंत आहे तर कंपोजिशन स्कीम घेता येते. म्हणजे त्याला पण कंपोजिशन स्कीमला पण काय दिलं त्यांनी, काही कंडिशन्स आहेत त्या फॉलो, जर का त्याच्यामध्ये त्यांचा बिझनेस ॲक्टिव्हिटी बसत असतील तरच त्यांना कंपोजिशन स्कीमसाठी इलिजिबल होतात. कुठलाही पर्सन इलिजिबल तेव्हाच होतो जेव्हा त्या सेक्शन 10 मधल्या ज्या कंडिशन्स आहेत त्या त्याला ॲप्लिकेबल होत असतील तर. जर त्याच्यामधली एखादी कंडिशन तो फुलफिल करत नसेल तर तो इलिजिबल होईल. आता जर तो इलिजिबल झाला तर ॲटोमॅटिक त्याचा कंपोजिशन स्कीम जी आहे ती त्याला रेग्युलरमध्ये जावं लागतं. ॲटोमॅटिक तो रेग्युलरमध्ये त्याला स्विच व्हायला लागतं, तो मायग्रेट होतो रेग्युलरमध्ये. फॉर द पर्पज ऑफ क्लॉज बी मध्ये हे दिलं होतं की दोन्हीमध्ये एकच स्कीम पाहिजे. फॉर द पर्पज ऑफ क्लॉज बी इट इज हिअर बाय क्लॅरिफाईड दॅट वेअर एनी प्लेस ऑफ बिझनेस ऑफ अ रजिस्टर्ड पर्सन दॅट हॅज बीन ग्रँटेड अ सेपरेट रजिस्ट्रेशन becomes ineligible to pay tax under section 10, all other registered places of business of the said person shall become ineligible to pay tax under the said section. आता कंपोजिशन स्कीम आहे 1.5 करोड त्यांना, किंवा दुसऱ्या स्कीममध्ये 50 लाख लिमिट दिलं आहे ते आहे, आणि जर त्यांनी इंटरेस्ट रेट सप्लाय केला तर ते काय झालं इनिलिजिबल. जर एका नंबरनी एक नंबर इनिलिजिबल झाला तर दुसरा पण इनिलिजिबल होईल, मग दोघांना पण रेग्युलर स्कीममध्ये येणार. सबरूल 2 बघा आता. रूल 11. रजिस्टर्ड पर्सन ऑप्टिंग टू ऑप्टेन सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर अ प्लेस ऑफ बिझनेस शॅल सबमिट. आता जर या कंडिशनप्रमाणे तुम्हाला दुसरा नंबर चालणार असेल तर तुम्ही काय कराल, मग ॲप्लिकेशन कराल ना. ॲक्च्युली मग तुम्हाला करायची ही पहिली त्यांनी अटी शर्ती दिल्या त्या आपल्याला जर मान्य असतील, जर मला मान्य आहे, मी जर का मला दुसरा नंबर पाहिजे आणि मला हे मान्य आहे, ठीक आहे, मला हे ओके, मी हे फुलफिल करू शकतो. मी रेग्युलर स्कीममध्ये आहे, दुसरी मला रेग्युलर स्कीम पाहिजे. एक माझा फुटवेअरचा बिझनेस आहे, दुसरा मला स्टेशनरीचा बिझनेस काढायचा आहे, मला दोन्ही रेग्युलर स्कीममध्ये पाहिजे. तर या केसमध्ये मग काय करायचं की जो आपण नॉर्मली फॉर्म करतो तोच फॉर्म GST RA 01 याचंही व्हेरिफिकेशन होईल, आणि मग त्याला रूल 9 रूल 10 जो आहे हा शब्द इकडे दिला आहे म्युटॅटिस म्युटॅन्टिस, म्हणजे जो रूल 9-10 आहे यथावश्यक परिवर्तन असेल त्याला ॲप्लिकेबल होईल. 8 मध्ये ॲप्लिकेशन, 9 मध्ये व्हेरिफिकेशन, आणि अप्रुव्हल जे आहे हे 10 मध्ये होईल. आणि त्याचं आधार व्हेरिफिकेशन वगैरे त्यांनी केलं, सगळं ओके आहे, तर त्यांना मग नवीन नंबर ग्रँट सर्टिफिकेटला केलं जाईल, सर्टिफिकेट त्यांना ग्रँट होईल. ह्याचा महत्त्वाचा मुद्दा काय होता, फक्त या कंडिशन्स बस, बाकी काय नाही. बाकी सेम करायचं, 1 नंबर घ्या, 2 नंबर घ्या, 4 नंबर घ्या, कुठला पण, फक्त या कंडिशन आहेत ओके बस. आता बँक आहे,
तर बँकेला यायला लागतं प्रत्येक स्टेटमध्ये. स्टेट बँक ऑफ इंडिया हॅव्हिंग ब्रँचेस ऑल ओव्हर इंडिया विल हॅव टू टेक रजिस्ट्रेशन इन ईच स्टेट. स्टेट बँक ऑफ इंडिया हॅज 200 ब्रँचेस इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये त्यांच्या 200 ब्रँच आहेत. तर त्यांना रजिस्ट्रेशन किती घ्यायला लागतील? ॲज पर लॉ एकच घ्यायला लागतात. घेऊ शकतात. हां, इट कॅन डिक्लेअर मुंबई मेन ऑफिस ॲज अ प्रिन्सिपल प्लेस अँड अदर ब्रँचेस ॲज ॲडिशनल प्लेस अँड टेक सिंगल रजिस्ट्रेशन फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र. आता त्यांचा एकाच प्रकारची ॲक्टिव्हिटी आहे, त्यांना हे चालेल. पण ज्या एखादी ऑर्गनायझेशन आहे, एखादी कंपनी आहे, त्यांच्या 2 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. जसं बघा, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड रिटेल स्टोअर्स हॅव्हिंग 2 प्लेसेस ऑफ बिझनेस, रिलायन्स मॉल अँड रिलायन्स जिओ. 2 बिझनेस आहेत त्यांचे इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. आता या 2 बिझनेसचा एकमेकांशी काही संबंध नाही, 2 वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. मग त्या केसमध्ये दो कंपनीज हॅव्हिंग 1 पॅन दे कॅन ऑब्टेन सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर डिफरंट सेपरेट बिझनेस प्लेसेस इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे असा कुठला पर्सन आहे ज्याच्या 2 बिझनेसमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. तिथे वेगळी मॅनेजमेंट असते, तिथं परचेस सेल वेगळ्या प्रकारे होतो, ॲडव्हर्टायझिंग वेगळ्या प्रकारे होते. मग त्यावेळेस त्यांची गरज असते की त्यांना 2 वेगवेगळे रजिस्ट्रेशन पाहिजे असतं. मग त्यांच्याकरता ही जी प्रोव्हिजन आहे सेक्शन 25(2) मधली, ही त्यांच्याकरता उपयुक्त. पुढे काय आता? व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन. अ पर्सन दो नॉट लायबल टू बी रजिस्टर. सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे अशी कुठलीही ॲक्टिव्हिटी नाही आहे एखाद्या पर्सनची की ज्याला GST म्हणजे रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. पण त्याला स्वइच्छेने रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल तर त्याला अलाव केलं लॉ मेकर्सनी, गव्हर्नमेंटनी सबसेक्शन 3 मध्ये. रजिस्टर व्हॉलंटरीली अँड ऑल प्रोव्हिजन्स. आता इथे कसं आहे की ज्याला 22 किंवा 24 किंवा रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं त्यांच्याकरता जे ऑब्लिगेशन्स आहेत ते सगळे ऑब्लिगेशन्स त्याला फॉलो करायला लागतील. तो असं बोलू शकत नाही की मी स्वइच्छेने झालो आहे तर मला इथे सूट द्या, मला ती मेहरबानी करा. ते काय होणार नाही. ऑल प्रोव्हिजन्स ऑफ CGST ॲक्ट ॲज आर ॲप्लिकेबल टू अ रजिस्टर्ड पर्सन शॅल अप्लाय टू सच पर्सन. म्हणजे जो रजिस्टर्ड पर्सन आहे, जो ऑलरेडी रजिस्टर झालेला पर्सन झालेला आहे, त्याला जे ऑब्लिगेशन्स लागू आहेत तेच याला पण लागू होतील. आता वर जे दिलं आहे तिथे आपण खाली तोडून दिलं आहे. एनी पर्सन दो नॉट लायबल मे गेट हिमसेल्फ रजिस्टर व्हॉलंटरीली अँड ऑल द प्रोव्हिजन्स ऑफ CGST ॲक्ट ॲज ॲप्लिकेबल टू रजिस्टर्ड पर्सन शॅल अप्लाय टू सच पर्सन. सिंपल एक्झाम्पल आहे. राज असोसिएट्स अँड आर्किटेक्ट firm starts new business in Mumbai. Raj Associates is not liable for registration as per section 22 or 24. But if Raj Associates wants to take registration in GST, can apply for registration as per section 25 subsection 3 and all the provisions of CGST Act as applicable to a registered person shall apply to Raj Associates. ओके, इथपर्यंत आपल्याला सबसेक्शन 1, 2, 3 क्लिअर झाले. आता इथे रजिस्ट्रेशन सिंगल घ्या, मल्टिपल घ्या. आता पुढचा कन्सेप्ट आहे तो ज्यांचं रजिस्ट्रेशन एकाहून जास्त आहे त्यांच्याकरता आहे. लिस्टिंग पर्सन. बघा काय लिस्टिंग पर्सन. अ पर्सन हू हॅज ऑब्टेन ऑर ही इज रिक्वायर्ड टू ऑब्टेन मोर दॅन 1 रजिस्ट्रेशन. ज्यांनी घेतलं आहे किंवा ज्यांना घेण्याची गरज आहे, वेदर इन 1 स्टेट or UT or more than 1 state or union territory shall in respect of each such a registration be treated as distinct person for the purpose of this act. म्हणजे या कायद्यानुसार 2 रजिस्ट्रेशन ही सेपरेट असतील, 2 वेगवेगळे असतील असं समजा. आणि मग त्या दोघांमधला व्यवहार आहे तो ते वेगळे म्हटल्यानंतर जसं आपण वेगळ्या माणसाशी व्यवहार करतो त्याचप्रमाणे तुम्ही या तुमच्याच बिझनेसशी व्यवहार करावा. म्हणजे इन्व्हॉइस इश्यू करणं, टॅक्स लावणं हे सगळं आलं. ITC घेणं हे पण त्यामध्ये आलं. राज अँड सन्स अँड आर्किटेक्ट फर्म हॅज अ रजिस्टर्ड हेड ऑफिस इन मुंबई.
he has started another branch in state of Goa. In respect of newly opened branch in Goa, Raj and Sons Mumbai be treated as distinct person. दोन ब्रँच मधला व्यवहार जो आहे तो डिस्टिंक्ट पर्सन असल्यामुळे त्यांना आता दुसरी कन्सेप्ट क्या बघा, वेअर अ पर्सन हू हॅज ऑब्टेन और इज रिक्वायर्ड टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन इन अ स्टेट और यूनियन टेरिटरी इन रिस्पेक्ट ऑफ एन एस्टॅब्लिशमेंट हॅज अन एस्टॅब्लिशमेंट इन अनदर स्टेट. आता इथे वर्डिंग कसं बघा, वेअर जिथे रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे किंवा घेण्याची गरज आहे अशा एस्टॅब्लिशमेंटनी जर दुसरं एखादं एस्टॅब्लिशमेंट आहे हॅज अन एस्टॅब्लिशमेंट इन अनदर स्टेट और यूनियन टेरिटरी, देन सच एस्टॅब्लिशमेंट शॅल बी ट्रीटेड ॲज एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्टिंक्ट पर्सन फॉर द पर्पज ऑफ दिस ॲक्ट. आता इथे कसं आहे, एक रजिस्टर असेल दुसरं अनरजिस्टर असेल आणि जर दुसरीकडे जर का टॅक्सेबल सप्लाय होत नाही, पेट्रोल पंप आहे, वाईन शॉप आहे किंवा असं एखादी ॲक्टिव्हिटी आहे व्हेजिटेबल किंवा फिश जी अशी लागत नाही एकदम सप्लाय करतात, तर त्या केसमध्ये काय होईल, या दोघांमध्ये दोन्ही डिस्टिंक्ट पर्सन आहे एवढंच नाही. वरती काय दिलं आहे की दोन्हीकडे रजिस्टर आहे. अ पर्सन हू हॅज ऑब्टेन और इज रिक्वायर्ड टू ऑब्टेन मोर दॅन वन रजिस्ट्रेशन वेदर इन स्टेट और यूनियन टेरिटरी, मोर दॅन वन स्टेट और युनियन टेरिटरी, दोन्ही रजिस्टर आहेत, डिस्टिंक्ट आहेतच, पण अनरजिस्टर्ड जरी असेल एस्टॅब्लिशमेंट एखादं, त्याला तुम्ही जेव्हा सप्लाय कराल तेही काय असेल, डिस्टिंक्ट पर्सन असेल. तर ह्यातले एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत. उदय एंटरप्राइजेस इज एंगेज in supply of taxable goods in Maharashtra. It also supplies alcoholic liquor for human consumption from Nagaland. आता ही महाराष्ट्र आणि नागालँड. Its turnover in the current financial year is rupees 34 lakhs in Maharashtra and rupees 8 lakhs in Nagaland. आता 34 आणि 8 किती झाले, एक्सीड झाले. Since Uday Enterprises is exclusively engaged in making taxable supplies of goods from Maharashtra, महाराष्ट्रामध्ये टॅक्सेबल सप्लाय आहे. द ॲप्लिकेबल थ्रेशोल्ड लिमिट फॉर ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन इज रुपीज 40 lakhs. हाऊएवर द थ्रेशोल्ड लिमिट विल नॉट बी रिड्यूस टू रुपीज 10 lakh. आता ह्यातला नियम कसा आहे की जर पिछेकडे स्टेट असेल तर मग ते लिमिट 10 लाख होतं, पण नागालँडमध्ये टॅक्सेबल सप्लाय करत नाही, टॅक्सेबल सप्लाय महाराष्ट्रामध्ये होतो. इन दिस केस ॲज सप्लाय ऑफ alcoholic liquor for human consumption from Nagaland are non-taxable supplies. पण त्याचं जे महाराष्ट्रामध्ये लिमिट आहे थ्रेशोल्ड लिमिट ते किती आहे, 40 lakhs. ही इज लायबल टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन. आता या केसमध्ये ही विल ऑब्टेन रजिस्ट्रेशन इन महाराष्ट्र बट नॉट रिक्वायर्ड टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन इन नागालँड ॲज ही इज नॉट मेकिंग एनी टॅक्सेबल सप्लाईज फ्रॉम सेड स्टेट. आता याच्यामध्ये जे उदय एंटरप्राइजेस आहे याची महाराष्ट्रामध्ये टॅक्सेबल सप्लाय करतो आणि उदय एंटरप्राइजेस नागालँडमध्ये अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन त्याचा सप्लाय आहे. पण हे दोन्ही काय डिस्टिंक्ट पर्सन. एक एस्टॅब्लिशमेंट आहे, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज निर्माण झाली आणि दुसऱ्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये रजिस्ट्रेशन घेण्याचा संबंध येत नाही कारण तिथे टॅक्सेबल सप्लाय करतो. पण या दोघांमध्ये जे ट्रान्झॅक्शन होईल ते ट्रान्झॅक्शन डिस्टिंक्ट पर्सनमधलं असेल, त्याकरता डिस्टिंक्ट पर्सन असेल. आता पॅन असाच पाहिजे त्याकडे, हेच सांगतो सबसेक्शन 6. पॅन मस्ट फॉर ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन एक्सेप्शन इन आर्टिकल. एव्हरी पर्सन शॅल हॅव अ परमनंट अकाउंट नंबर इश्यूड अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 इन ऑर्डर टू इलिजिबल फॉर ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन. आता ह्या साईडमध्ये एक प्रोव्हिज आहे. प्रोव्हिजमध्ये काय असतं, अपवाद. प्रोव्हाइडेड दॅट अ पर्सन रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स अंडर सेक्शन 51 मे हॅव in lieu of PAN a TAN issued under the said act in order to be eligible for grant of registration. आता जे स्टेट गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि लोकल अथॉरिटी
यांच्याकरता सेक्शन 51 ॲप्लिकेबल आहे. आता स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि लोकल अथॉरिटी यांना पॅन नंबर पण घेण्याची गरज नाही, कारण त्यांच्याकडे टॅक्सेबल इन्कम नाही. पण इन्कम टॅक्सच्या कायद्याप्रमाणे त्याच्यातला पिरियड असतो तो डिडक्ट ते करतात. एम्प्लॉयच्या करत असतील, अजून कोणाला करत असतील, तर त्या TDS नंबर खाली त्यांना रजिस्ट्रेशन दिलं जाऊ शकतं. त्यांना पॅनची गरज नाही, त्यांच्याच करता फक्त अपवाद आहे. वर गेलेलं आहे, एव्हरी पर्सन shall have a permanent account number issued under the Income Tax Act 1961 in order to be eligible for GAT pension. त्याला पेन्शन घेण्यासाठी त्याला पॅन पाहिजेच. पण ज्यांचे सेक्शन 50 रजिस्ट्रेशन घेतील त्यांच्याकडे पॅन नंबर असेल तरी ओके, तो पुरेसा आहे. आता बघा, फर्निश प्रूफ ऑफ possession of आधार नंबर. Every registered person shall undergo authentication or furnish proof of possession of Aadhaar number in such form and manner and within such time as may be prescribed. आता त्याच्याकरता रूल 10B केला, 10B केला. ओके, आता बघा काय आहे ते मी सांगतो नंतर. आत्ता काय दिलं आहे, अल्टरनेट मीन्स ऑफ ऑथेंटिकेशन इफ आधार नंबर नॉट असाइन्ड, प्रोव्हाइडेड दॅट इफ अन आधार नंबर इज नॉट असाइन्ड टू द रजिस्टर्ड पर्सन, such person shall be offered alternative and viable means of identification in such manner as government may on the recommendations of the council. हे पण इथे याला पण वेगळा रूल असेल. म्हणजे जर का त्याला आधार करायचा असेल त्याप्रमाणे रूल आहे, आधार करायचा नसेल तर वेगळ्या रूलप्रमाणे जाईल. Authentication failure, registration invalid. Provide further that in case of failure to undergo authentication or furnish proof of possession of Aadhaar number or furnish alternate and viable means of identification, registration allotted to such person shall be deemed to be invalid, and the other provision of this act shall apply if such person does not have registration. जर त्याचा आधार फेल झाला, आता हे जी दिलेले आहे ह्याच्यामध्ये काय होतं, रजिस्ट्रेशन त्यांनी केलेलं आहे आणि त्याला आधार जमीन करायचं आहे. जर त्यांनी ते नाही केलं, काय दिलं इकडे, रजिस्ट्रेशन अलॉटेड टू सच पर्सन शॅल बी डीम्ड टू बी इनव्हॅलिड. जर दिलेलं आहे तर ते दिलेलं नाही असं मानलं जाईल. 10B वर दिलाय खाली 10B. द रजिस्टर्ड पर्सन अदर दॅन अ पर्सन नोटिफाईड. 6D मध्ये कोणाला ॲप्लिकेबल नाही दिले, पण ज्यांना ॲप्लिकेबल आहे, द रजिस्टर्ड पर्सन हू हॅज इश्यूड अ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन अंडर रूल 10 shall undergo authentication of the Aadhaar number of the proprietor in the case of proprietorship firm or of any partner in case of partnership firm. करता HUF साठी, मॅनेजिंग डायरेक्टर, होल टाईम डायरेक्टर कंपनीसाठी, मेंबर ऑफ मॅनेजिंग कमिटी असोसिएशन ऑफ पर्सन AOP साठी, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल BOI or a society or trustee, board of trustee in case of trust. हे ऑथराइज सिग्नेटरी असतात. हे जे पर्सन आहे, हे जे व्यक्ती आहे, हे इंडिव्हिज्युअल आहे, पण कंपनी कोण चालवतं, कोणाकडे असतं, डायरेक्टरकडे. मग डायरेक्टरचं आधार ऑथेंटिकेशन करा, यांचं करायचं. of authorized signatory in order to be eligible for the purpose as specified column 2 of the table below. आता हे जे 3 आहेत ना, हे जे 3 आहेत फॉर फायलिंग ऑफ ॲप्लिकेशन फॉर रिव्होकेशन ऑफ कॅन्सलेशन. आता जे एक्झिस्टिंग पर्सन आहेत, जे रजिस्टर्ड पर्सन आहेत, ह्या केसमध्ये काय केलं आहे, रजिस्ट्रेशन दिलेलं आहे, पण लोकांना कंपल्सरी केलेलं नाही की तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन तुम्ही कराच म्हणून. आता त्यांचं जे
फिजिकल व्हेरिफिकेशन आहे ते करायला पाहिजे किंवा मग आधार ऑथेंटिकेशन करायला पाहिजे. आता जे एक्झिस्टिंग पर्सन आहेत ह्याच्यामध्ये पहिला आपण काय सांगतो, जर एखादं रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं, का कॅन्सल झालं, तो काय ऑब्लिगेशन्स फॉलो करत नाही, चुकीचं आहे. जर डिपार्टमेंटने रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं फॉर फायलिंग ऑफ ॲप्लिकेशन फॉर रिव्होकेशन, तो रिव्होकेशन करण्यापूर्वी त्याला आधार ऑथेंटिकेशन करायला पाहिजे. दुसरं, ज्याला रिफंड क्लेम करायचं आहे फॉर फायलिंग ऑफ रिफंड ॲप्लिकेशन इन फॉर्म RFD01 अंडर रूल 89, त्याला पहिले आधार ऑथेंटिकेशन करा. आणि तिसरं, फॉर रिफंड अंडर रूल 96 ऑफ द इंडिकेटेड टॅक्स पेड ऑन गुड्स एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया. हे जे 3 केसेस आहेत यांना आधार ऑथेंटिकेशन करावं लागतं, त्याशिवाय त्यांचं ते पुढचं काम होत नाही. Provided that if Aadhaar number has not been assigned to the person required to undergo authentication of the Aadhaar number, such person shall furnish the following identification document, namely her his Aadhaar enrollment ID slip and bank passbook with photograph, voter identity card issued by the Election Commission of India, passport, driving license. Provide further that such person shall undergo the authentication of Aadhaar number within a period of 30 days of the allotment of the Aadhaar number. आता जे एक्झिस्टिंग पर्सन आहेत त्यांच्याकरता 6A एक्झिस्टिंग, आणि त्यातले एक्झिस्टिंग कोण आहेत, फक्त हे तिघच, ज्या वेळेस त्यांना रिफंड ॲप्लिकेशन करायचं आहे किंवा त्यांना रिव्होकेशन करायचं आहे. पुढे ऑन अँड फ्रॉम द डेट ऑफ नोटिफिकेशन एव्हरी इंडिव्हिज्युअलसाठी 25(6)B इंडिव्हिज्युअलसाठी आणि एव्हरी पर्सन अदर दॅन अन इंडिव्हिज्युअल. मग कोण असतील तेच करता, डायरेक्टर, पार्टनर हे आहे. आणि 6D मध्ये कोणाला ॲप्लिकेबल नाही आहे तर नॉट अ सिटीजन ऑफ इंडिया, डिपार्टमेंट और एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, स्टॅट्युटरी बॉडी, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ पर्सन अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन अंडर द प्रोविजन ऑफ सेक्शन 25(9) म्हणजे UN, त्यांच्याकरता आधार ऑथेंटिकेशन होणार. रजिस्ट्रेशन फॉर नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, याला रूल ॲप्लिकेबल होतो रूल 20 आणि सेक्शन 27 दिलेलं आहे स्पेशलिटी. इथे काय दिले, फक्त इथे काय दिले की नॉट स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन सेक्शन 25(6) अ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन मे बी ग्रँटेड रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 25(1) ऑन द बेसिस ऑफ सच अदर डॉक्युमेंट्स ॲज मे बी प्रिस्क्राईब. रजिस्ट्रेशन फॉर एनटीपीसाठी रूल 13 आहे आणि तिकडे डॉक्युमेंट दिले त्या डॉक्युमेंटप्रमाणे त्याचं रजिस्ट्रेशन होईल. एव्हरी पर्सन अदर दॅन रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स अंडर सेक्शन 51 अँड नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन यांना पॅन लागतो. एव्हरी पर्सन रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स 51 यांना टॅन चालतो. पेमेंट अकाउंट नंबर, टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनसाठी आणि UN साठी टॅक्स सर्टिफिकेट नंबर, TN, युनिक नंबर ऑफ दॅट कंट्री. हे दिलं आहे पुढे, ठीक आहे. हे आपण वरचेच पॉईंट खाली थोडेसे कन्फ्युम केले. आता बघा, जर एखाद्या पर्सन लायबल झाला आणि त्याने रजिस्ट्रेशन
साठी ॲप्लिकेशन दिलं नाही, तर मग गव्हर्नमेंटकडे या सेक्शनप्रमाणे राईट आहे की वेअर अ पर्सन हू इज लायबल फॉर रजिस्ट्रेशन. ओके, लायबल झाला पण त्याला कळलं नाही किंवा त्यांनी जाणीवपूर्वक रेशनसाठी ॲप्लिकेशन दिलं नाही. अंडर दिस ॲक्ट फेल्स टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन, त्याला कळलं नाही किंवा त्यांनी जाणीवपूर्वक रेशन घेतलेलं नाही. द प्रॉपर ऑफिसर मे विदाउट प्रिज्युडिस. असा विदाउट प्रिज्युडिसचा अर्थ काय होतो? कुठलंही असं मनामध्ये शंका कुशंका किंवा असा कुठलाही दुश्मनी भाव न ठेवतात, स्वाभाविकप्रमाणे त्याच्या कर्तव्य भावनेने टू एनी ॲक्शन विच मे बी टेकन अंडर दिस ॲक्ट और अंडर एनी अदर लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स proceed to register such person in such manner as may be prescribed. आता सेक्शन 16 सबरूल 16 सबरूल 1 प्रमाणे त्याला एक टेम्परेशन दिलं जातं प्रॉपर ऑफिसरकडनं. हे रेशन एक ऑर्डर दिली जाते, हे काय परमनंट नाही. आता जर का ती इफेक्टिव्ह कधीपासून होईल, ती डेट जी आहे ती त्यामध्ये असते सबरूल 2 मध्ये. सबरूल 3 मध्ये ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन टू मेड विदिन 90 days ऑफ टेम्पररी रजिस्ट्रेशन इफ अपील फाईल अगेन्स्ट ऑर्डर ऑफ टेम्पररी रजिस्ट्रेशन इज डिसमिस विदिन 30 days. त्याला म्हणजे 90 दिवस मिळतात, तुम्ही त्यामध्ये काय करा, अपीलच. आणि जर तो अपीलात गेला आणि अपील त्याच्या फेवरमध्ये गेलं, त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आणि जर अपील त्याच्या विरोधात गेलं तर त्याला 30 दिवसामध्ये त्या ऑर्डर जी मिळाली, तुमचं जे काय तुमचा जो काही दावा आहे तो आम्ही फेटाळतो, त्याला 30 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. रूल 16 सबरूल 4 व्हेरिफिकेशन अँड ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि 16 सबरूल 5 प्रमाणे GST अँड टू इफेक्टिव्ह डेट फ्रॉम द टेम्पररी रजिस्ट्रेशन, इफेक्टिव्ह फ्रॉम डेट ऑफ टेम्पररी रजिस्ट्रेशन. आता हे सगळं खाली डिटेलमेंट दिलेलं आहे की कुठला फॉर्म असेल तो, वेअर एनी सर्वे, इन्क्वायरी, इन्स्पेक्शन, सर्च और एनी अदर प्रोसिडिंग्स अंडर द ॲक्ट द प्रॉपर ऑफिसर फाइंड्स अ पर्सन लायबल टू रजिस्ट्रेशन अंडर द ॲक्ट बट हॅज फेल्ड टू अप्लाय फॉर सच रजिस्ट्रेशन अँड सच ऑफिसर मे रजिस्टर द सेम पर्सन ऑन अ टेम्पररी बेसिस अँड इश्यू अँड ऑर्डर इन फॉर्म GST RAG 12. म्हणजे या सेक्शन खाली किंवा या रूल प्रमाणे पहिले सेक्शन बनवलं असतो, या सेक्शनमुळे अधिकार मिळतो की त्याला तुम्ही सुप्रदर्शन करून घ्या. कशा प्रकारे घ्यायचं आहे त्या स्टेप रूलमध्ये. मग या रूल हा कधीही बनवता येतो, कधी बदलता येतो. रूलमध्ये जशी व्यवस्था योग्य वाटते त्याप्रमाणे बदल घडतात. आणि त्याप्रमाणे रजिस्ट्रेशन ग्रँट अंडर रूल 16(1) shall be effective from the date of such order granting registration. 16(3) every person to whom a temporary registration, हे सगळं आपण इथे जे बोललो ते सगळं इथे वर्डिंगमध्ये पूर्ण दिलेलं आहे. आणि 4 बनवायचा तर 4 मध्ये काय, PO प्रॉपर ऑफिसरने काय केलं, सर्वे, इन्स्पेक्शन, सर्च, इन्क्वायरी काहीतरी केल्याशिवाय ते कळणार नाही की एखाद्या पर्सनचं एक्सिड झालं आहे किंवा त्यांनी राज्यालाच अप्लाय केला आहे हे सापडलं. पर्सन लायबल टू रजिस्टर फेल टू अप्लाय फॉर द सेम टेम्पररी रजिस्ट्रेशन बाय इश्यू इन ऑर्डर. फॉर्म कुठला आहे, आता जर का त्याला मान्य असेल मग त्यांनी ॲप्लिकेशन द्यावं, अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन इन फॉर्म अँड मॅनर प्रिस्क्राइब इन रूल 8 और रूल 12 विदिन 90 days. अदरवाईज फाईल अँड अपील 90 दिवस त्याला असतात. त्यामध्ये अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन, नो रजिस्ट्रेशन, फेवरमध्ये गेलं तर नो रजिस्ट्रेशन, आणि जर त्या विरोधात गेलं तर 30 दिवसामध्ये काय करायला पाहिजे, त्यांनी रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. आता UN साठी नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सेक्शन 25(1) हा राज्यातल्या देशातल्या नॉर्मल व्यापाऱ्यांसाठी. ओके, ह्या स्पेशल एजन्सीज आहेत अँड स्पेशलाइज एजन्सीज ऑफ द युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन म्हणजे UNO ज्याला म्हणतो आपण, और एनी मल्टीलेटरल फिनान्शियल इन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशन नोटिफाईड अंडर द युनायटेड नेशन्स ॲक्ट 1947. या ॲक्टप्रमाणे ज्या नोटिफाईड एजन्सीज आहेत त्या आणि UNO, तसंच कन्ज्युलेट और एम्बॅसी
ऑफ फॉरेन कंट्रीज यांच्याकरता UN दिला जातो. Any other person or class of person as may be notified by the commissioner shall be granted a UIN. त्यांना UIN द्या. कशा प्रकारे? The rule 17 प्रमाणे. Such manner and for such purpose including the refund of taxes on the notified supplies of goods or services or both received by them as may be prescribed. रूल 17(1) प्रमाणे ॲप्लिकेशन आहे आणि 17(1) आहे 7 days हे केलं का 3 दिवस. हां, ह्याला 3 दिवस. त्यांना 3 दिवस ठेवले. ओके, त्यांचा फॉर्म वेगळा आहे आणि बाकीचे व्हेरिफिकेशन विल बी डन ॲज पर रूल 88 आणि पुढे मग रूल 9 याचप्रमाणे करायचं. UN टू बी असाइंड आणि RC टू बी ग्रँटेड इन फॉर्म GST RACची रसीद. सर्टिफिकेट तेच आहे, फक्त दिवस 3 आहे, एवढंच वेगळं आहे. आता 10, 11, 12 कसं आहे बघा की रेशन सर्टिफिकेट UN टू बी ग्रँटेड और रिजेक्टेड आफ्टर ड्यू व्हेरिफिकेशन. The registration of the UN shall be granted or rejected after due verification in such manner and within such period as may be prescribed. जे दिवस 7 किंवा 3 दिले त्याप्रमाणे त्यांना काय करायला पाहिजे, ते ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट करायला पाहिजे. हे सांगतो रूल 10, सॉरी सबसेक्शन 10. 11 मध्ये अ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन शॅल बी इश्यूड इन सच फॉर्म कुठला आहे, GST RG 6 आणि विथ इफेक्ट फ्रॉम सच डेट ॲज मे बी प्रिस्क्राइब. सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन, जर 30 दिवसामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन सबमिट केलं तर डेट ऑन विच पर्सन बिकम लायबल, ज्या दिवशी लायबल झाला त्या दिवसापासून त्याला रेशन सर्टिफिकेट द्या. आणि जर त्यांनी ॲप्लिकेशन केलं 30 दिवसानंतर तर डेट ऑफ रजिस्ट्रेशन रूल 9(1) त्यांनी ज्या दिवशी ॲप्लिकेशन दिलं त्या दिवसापासून त्याला रेशन सर्टिफिकेट मिळतं. द ॲप्लिकेशन शॅल बी फॉरवर्डेड to the PO who shall examine the application and accompanying documents and if the same are found to be in order approve. हे रूल 9 आणि रूल 9(1) आणि 3 मध्ये आहे. ओके, आता 25/10, 25/11 याप्रमाणे काय करायला पाहिजे त्यांनी सांगितलेलं आहे. आता जर त्याप्रमाणे नाही केलं तर 25/12 registration or UN shall be deemed to have been granted after the expiry of the period prescribed under section 25(10). म्हणून तो 25(10) मध्ये वरती आपण सांगितलं काय सांगितलेलं आहे, 7 किंवा 3 दिवस जे आहेत त्यामध्ये जर त्यांनी दिलं नाही, अप्रूव्ह केलं नाही तर पिरियड एक्सपायर झाला. इफ नो डिफिशियन्सी हॅज बीन कम्युनिकेटेड टू द ॲप्लिकंट विदिन दॅट पिरियड. हे जर का प्रॉब्लेम जरी असेल आणि त्यांनी कम्युनिकेट नाही केला तर ते डीम अप्रूव्ह आहे. हे सेक्शन 25 मधला 17(12) सांगतो. आणखीन काय रूल आहे, 12, 14, 18, 26 हे आणखीन काय रूल आहे. ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन टू पर्सन रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स ॲट सोर्स or to collect tax at source, TDS किंवा TCS यांच्याकरता रूल कुठला आहे, 12. ते जे रेशन घेतील ते या रूलप्रमाणे त्यांची प्रोसिजर दिली. ओके, त्यांचा वेगळा फॉर्म आहे. TDS TCS कलेक्टर जे आहे सेक्शन 51 की 52 प्रमाणे फॉर्म GST RG 7 रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळेल 3 दिवसामध्ये 06 मध्येच. आणि नो लॉंगर लायबल टू कंडक्ट, जर त्यांना त्या रजिस्ट्रेशनची गरज नसेल तर मग त्यांना PO मे कॅन्सल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट त्यांना मग कम्युनिकेट करून ते कॅन्सल करण्याचा पुढे त्याच्यामध्ये रूल केले. ओके, वर तुम्ही वाचाल तेच तुम्हाला त्याचा अर्थ हाच निघेल. ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस ऑफ रिट्रीवल सर्व्हिसेस OID. आता हे बघितलं आपण की कशाला म्हणतात OID आहे.
OIDR services means whose delivery is mediated by information technology over the internet or an electronic network, the nature of which renders their supply essentially automated. ऑटोमॅटिक आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी थ्रू आहे, इलेक्ट्रॉनिक नेटवर्क वापरलं जातं, त्यामध्ये कमीत कमी किंवा नाही म्हणणं एवढंच इन्व्हॉल्विंग मिनिमल ह्युमन इंटरव्हेन्शन, सगळे ऑटोमॅटिक आहे आणि इम्पॉसिबल आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशिवाय. असे सर्व्हिसेस कशामध्ये येतात OIDR मध्ये, आणि इन्क्लुडिंग ॲडव्हर्टायझिंग ऑन द इंटरनेट, प्रोव्हाइडिंग क्लाउड सर्व्हिसेस, ई-बुक, म्युझिक, मूवीज, या सगळ्या ज्या काही गोष्टी दिल्या तिकडे या सगळ्या कुठे येतात OIDR सर्व्हिसेसमध्ये येतात. ऑनलाईन गेमिंग यांच्याकरता काय केलं आहे, रूल 14 केलं आहे प्रिस्क्राईब. ॲप्लिकेशन फॉर पर्सन सप्लाईंग OIDR सर्व्हिसेस फ्रॉम आउटसाइड इंडिया टू नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रेसिपिएंट इन, त्यांना फॉर्म दिला आहे GST RAG 10. रजिस्ट्रेशन शॅल बी ग्रँटेड इन फॉर्म GST RAG 06. आता हा जो नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपिएंट शब्द वापरला आहे त्याची पण डेफिनेशन आहे ती खाली दिली की नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपिएंट म्हणजे कोण, मीन्स एनी गव्हर्नमेंट, लोकल ऑथॉरिटी, गव्हर्नमेंटल ऑथॉरिटी or an individual or any other person not registered and receiving OIDR services in relation to any purpose other than commerce, industry or any other business or profession located in taxable territory. ते कोण आहे, NTOR, नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपिएंट. म्हणजे ज्या वेळेस OIDR सर्व्हिसेस ही NTORला दिली जात असेल त्यावेळेस टॅक्स गव्हर्नमेंटला मिळण्यासाठी रजिस्ट्रेशन कोणी करायचं, OIDR सर्व्हिस प्रोव्हायडरनी, आणि त्यांनी गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचं. आता आपण बघतो की सगळं जे आहे ते आपण ऑनलाईन करतो. मेथड ऑफ ऑथेंटिकेशन, ई ॲप्लिकेशन्स, रिप्लायज एक्सेट्रा टू बी ऑथेंटिकेटेड बाय ई सिग्नेचर, हे रूल 26(1) मध्ये. मग हे सिग्नेचर इंडिव्हिज्युअल असेल तर इंडिव्हिज्युअल स्वतः करेल, HUF मध्ये करता करेल, कंपनीमध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा जो ऑथराईज पर्सन आहे तो करेल, गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटल एजन्सी, लोकल ऑथॉरिटी बाय अन ऑफिसर ऑथराइज इन दिस बिहाफ, फर्म पार्टनर आहे, AOP असोसिएशन ऑफ पर्सन, एनी मेंबर ऑफ द असोसिएशन ऑफ पर्सन, ट्रस्ट आहे, ट्रस्टी, एनी अदर पर्सन, किंवा जो ऑर बाय पर्सन ऑथराइज इन अकाउंट्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 48 प्रमाणे GST प्रॅक्टिसमध्ये आपण केला असेल तर तो हे काय दिलं आहे, मेथड ऑफ ऑथेंटिकेशन. ज्यावेळेस आपण कागदी फॉर्म देत नाही तेव्हा मग सही करत नाही, मग हे त्या व्यक्तीने त्या टॅक्सपेअरनी सबमिट केलं कसं करणार, ऑथेंटिकेशन कसं होईल, कोण करेल, ह्याच्याकरता रूल 26 आहे. ही नोटिसेस, सर्टिफिकेट्स हे सगळं आता काय मिळणार ऑनलाईन, त्याप्रमाणे त्याचा हा रूल आहे. ओके, वाचून कळणार काय बघा, मी सांगितलं याच्या संदर्भातलं आहे, मी वाचा कळून देईल. आता दुसरं जो बिझनेस प्लेस आहे, जेवढे बिझनेस प्लेस असतील, ॲडिशनल प्लेस जरी असतील, जो डिक्लेअर केले गेले तिकडे काय करायला पाहिजे, एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल डिस्प्ले ही सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन इन अ प्रॉमिनंट लोकेशन ॲट हिज प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस अँड ॲट एव्हरी ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस. सर्टिफिकेट डिस्प्लेला आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल डिस्प्ले हिज गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर GSTI ऑन द नेम बोर्ड एक्झिबिटेड ऑर ॲट द एंट्री ऑफ हिज प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस अँड ॲट एव्हरी ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस. सगळ्या प्लेसवरती यांनी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पाहिजे आणि GSTI बोर्डवरती डिस्प्ले केला पाहिजे. आता जर हे असेल आणि जर हे केलं नाही तर गव्हर्नमेंट यांना पेनल्टी जाऊ शकते. आता हा जो GSTI बोर्डवरती लावा, GSTI बोर्डवर लावा, हे कशाने केलं असेल की पूर्वी लावलं नव्हतं, रजिस्ट्रेशन घेतले. आता बघा काय होतं माहिती का, आता सोशल मीडिया आहे, गव्हर्नमेंटला काय पसरवत असेल ना तशा इतर अफवा पसरवतात, तशाच हे पण अफवा पसरवतात. नंतर सुट्ट्याचा प्रॉब्लेम आहे, ते गव्हर्नमेंटने असं काढलं की पेट्रोल पंपावर तुम्ही 110 रुपये पेट्रोल भरा, म्हणजे काय होईल, तुम्हाला पेट्रोल बरोबर येईल. त्यांनी लॉक केलं आहे, केलं आहे, लोक 120, 130 रुपये सुट्टे देऊन पेट्रोल घ्यायला लागेल.
सुटे पैसे कंपनीकडे व्हायला लागले की लोकांकडे होते. अशा कुठल्याही असे काय व्हॉट्सअपला एखादी असे काय मेसेज आला तर लोक लगेच आपल्या फायद्याच्या काही गोष्टी करतात. उद्या गव्हर्नमेंटने असं सांगितलं की GST व्यापारी चोरत आहेत, तर तुम्ही त्या दुकानात जाल तर दुकानावरती GST नंबर बघा आहे की नाही, आणि त्या GSTचं बिल मागा. GSTचं बिल तुम्ही मागितलं तर आपल्या देशाला फायदा होईल. आज एवढी कर चोरी आहे, हे ते असं कोणी असं कुठल्याही माणसाच्या नावाने काढलं आणि ते जर का गव्हर्नमेंटला वाटलं, अशा प्रकारची गव्हर्नमेंटनी एक व्हॉट्सअप सगळ्यांना पाठवलं, इमिजिएट लोक लगेच मागायला लागतील. ज्या दिवशी वेळ येईल अशी गव्हर्नमेंटला वाटतं की नाही आता ह्यांना आता कर चोरांना पकडायचे बरोबर, आता व्यापारी खूप कमवत आहेत, तर व्यापाऱ्यांना आपण मदत करायची गरज नाही, तर आपल्याला त्यांनी कर द्यायची गरज आहे. लोकांना जागरूक करायला म्हटलं बस तुम्ही फक्त असा एकदा मेसेज पाठवा, लगेच तो 4 दिवसामध्ये लगेच व्हायरल होईल आणि लगेच लोक मागायला लागतील GST नंबर द्या. आणि गव्हर्नमेंटचे अधिकारी त्यांना कंपनी करून बोर्ड नंबर लावा. हां, मी प्रोव्हिजन इथे केलेली आहे. प्रोव्हिजन करण्याचा उद्देश तो आहे. आज काय फायदा दिसत नाही याचा, पण काहीतरी गव्हर्नमेंटची लॉंग टर्ममध्ये योजना आहे की ह्यांना बरोबर यांच्याकडून टॅक्स कलेक्शन होण्याकरता नंबर डिस्प्ले करा. सर्टिफिकेटचा काही उपयोग नाही, पण बोर्डवरती नंबर घेतला तर लोक आल्या होणार किंवा आणि तो मेसेज पण लोक असं बनवतात ना की तुम्ही खरं देशभक्त असाल तर यापुढे GSTचं बिल घ्या, असं टायटल दिलं का सगळे देशभक्त आहेत, सगळे बिल मागणार. घेऊ ना पुढे, कंटिन्यू करू ना का थांबूया? नाही आता तसं काय आहे बघा, आता कसं झालं का आपलं व्यवस्थित पूर्ण झालं 25 आपला झालं, तर कसं आहे तुम्ही तिघं असेल तर मी मग त्या स्पीडनी माझा हा टार्गेट होता की तिन्ही घेऊ 25, 26, 27 थांबवतो.